तर ना आज मी खिचडी केली बघा. तर चला सांगते पुढे. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आमच्याकडे पाणी 5 वाजता येते. तर मी अगोदर पाणी भरून घेतले, त्यानंतर देवाची देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर ना मनाला अगदी प्रसन्न वाटते आणि त्याच प्रसन्न मनाने मी किचन मध्ये स्वयंपाक करायला घेतला. मला ना आज फक्त खिचडी बनवायची होती कारण पीठ संपले होते, ज्वारी आणि गव्हाचं दोन्ही पण. मी ज्या दिवशी ठरवते ना की आज दळण ठेवते चक्कीत, नेमकं त्याच दिवशी शनिवार असतो आणि शनिवारी आमच्याकडे चक्कीचं दुकान बंद असते. म्हणून म्हटलं आज खिचडीवरच भागवावं. आणि खिचडी करायला मी आहे ना कुकर वापरत नाही आणि माझ्याकडे कुकर आहे पण नाही. तर ना मग मी इथं पातेल्यात खिचडी बनवत होते आणि जास्त काय नाही, फक्त कांदा वगैरे टाकून आहे ना साधीच बनवत होते. आणि माझ्या अनुला तर खिचडी खूपच जास्त आवडते. तर ना खिचडीवर तर आमचं आहे ना पोट तर भरत नाही, पण आज काय करणार, मग दुसरा काय विलाज नाही. आणि बाहेर पीठ विकत भेटतं बघा, पण मला ते काय आवडत नाही. म्हणून म्हटलं चल गा आजचे दिवस भागून घेऊ. आणि ना इथं बघा माझी खिचडी तयार झालेली आहे आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. चल चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये.